तुम्ही बघितलं असेल आज किती कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय, म्हणजे ठाणे महानगरपालिकेवर कमल फुलणारच हे तुम्हाला आत्ता सांगतो. कारण आज तुम्ही बघितलं असेल ठाणे शहरामधील प्रभाग क्रमांक 12 मधले अनेक कार्यकर्ते, म्हणजे कमीत कमी 400 ते 500 कार्यकर्त्यांनी प्रवेश केले. अनेक कार्यकर्ते वाटेवर आहेत प्रवेश करण्याच्या, आणि ह्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीत प्रवेश केला, मोदी साहेबांचं काम, आमच्या मुख्यमंत्र्यांचे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवाभाऊंचं काम, आणि त्याच्यात रवींद्र चव्हाण यांनी ज्या पद्धतीत काम केले ना, गेल्या लोकसभेला विधानसभेला ज्या पद्धतीत काम केले, अनेक तुम्ही पाहिलं असेल कोकण पट्टा तर सरस केला रवींद्र चव्हाणांनी. आणि त्याच्यामध्ये आमचे 2 आमदार आणि ठाणे शहराचे आमचे संजय वाघुले जे अध्यक्ष आहेत, चांगल्या पद्धतीत काम करतात, त्यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा प्रवेश केलाय. आणि आज कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना काय पदं द्यायची असतील ते कसं पद्धत देतील ते आमचे अध्यक्ष ठरवतील बसून. म्हणून अनेक बघा, मनसे होते, काँग्रेस होते, शिवसेना गटाचे होते, सर्व त्यांनी प्रवेश केला याच्यामध्ये भाजपमध्ये. अजून अनेक कार्यकर्ते अजून वाटेवरती आहेत, चांगले पदाधिकारी वाटेवरती आहेत. हे तर प्रभाग क्रमांक 12चा झाला, पण ठाणे शहरामधले अनेक असंख्य कार्यकर्ते, म्हणजे तुम्ही बघायला असेल महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते ज्या भाजपमध्ये प्रवेश करतात, तसेच ह्या शहरामध्ये अनेक कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. आज उपमुख्यमंत्री यांच्या पेमिनाका या ठिकाणी अनाथाश्रममध्ये अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला, म्हणजे ठाकरे गटाचे असतील, मनसे असेल. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुका बघता आपल्याकडे देखील नवीन वर्षामध्ये आता सुरुवात झालेली आहे पक्षप्रवेशमध्ये, खास करून शिंदे गटाचे नेतृत्व देखील या ठिकाणी. भारतीय जनता पार्टीच्या ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक 12 मधील ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली आज त्या प्रभागातील मनसेचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, अनेक असंख्य कार्यकर्त्यांनी, जवळजवळ 500 कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी, आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आमचे पालक कोकणाचे सुपुत्र रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी वाढते. आणि आज भारतीय जनता पार्टीचा बूथ अध्यक्ष ते मुख्यमंत्री आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन घर चोलो अभियान आणि भारतीय जनता पार्टीचं सदस्य नोंदणी अभियान आज सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंत चालू आहे. आणि आज भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्ह्यामध्ये आज एक आनंदाचं वातावरण आहे की विविध पक्षाचे 500 कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हा कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रवेश केला आहे. त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आम्ही स्वागत करतो. भारतीय जनता पार्टीची ताकद कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा स्ट्राईक रेट हा कोकणामध्ये लोकसभेला आणि विधानसभेला हा जास्त होता. आणि एकेकाळी या ठिकाणी नाव घेत नाही, एकेकाळी जो पक्ष सांगत होता ही कोकण आमचा बालेकिल्ला आहे, आत्ता आम्ही सांगतो भारतीय जनता पार्टी कोकणामध्ये ज्या प्रमाणात वाढते, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी कोकणामध्ये ज्या पद्धतीने वाढते, कोकण हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झालेला आहे. या कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार जास्त आहेत, या कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जास्त आहेत, जिल्हा परिषदामध्ये सदस्य जास्त आहेत, नगरपंचायतीमध्ये सदस्य जास्त आहेत. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा असा देश पातळीवर पक्ष आहे की या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय भेटतो. या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या कामावर चीज केली जाते. आणि त्यामुळे इथे सर्वसामान्य कार्यकर्ता हा या पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो. आणि त्यामुळे ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली, त्यांना ह्या पक्षामध्ये विविध पदाची जबाबदारी दिली जाईल. या ठिकाणी जिल्हा पातळीवर असेल, प्रदेश पातळीवर असेल, विविध प्रकारचे सेल आहेत. युवा मोर्चाची आघाडी आहे, महिला मोर्चाची आघाडी आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. आणि येणारे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि ती तयारी आम्ही चालू केलेली आहे. न्याय देतो या ठिकाणी भाजप
काय वाटतं तिकडे न्याय मिळाला म्हणून या ठिकाणी आले का? आणि पाहायला गेलं तर एकला चलोचा नारा या महापालिकेत असणार का? शिंदे गट असेल, ठाकरे गटांनी एकला चलोचा नारा दिला. बघा, 2014 पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशामध्ये डेव्हलपमेंट, विविध प्रकारची जी कामं होतात, अनेक योजना केंद्र आणि राज्यांनी त्या ठिकाणी जाहीर केल्यानंतर ह्या योजना पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तळागाळापर्यंत ह्या योजना पोहोचवतोय. आणि आम्हाला हक्क आहे 100% भारतीय जनता पार्टी. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला अधिकार आहे पक्ष वाढवण्याचा, तसा आम्हाला अधिकार आहे. त्याच्यामुळे आम्ही ठाणे शहरामध्ये 100% भारतीय जनता पार्टी ही मोहीम आम्ही राबवलेली आहे. कमळ फुलणार का? कसं बघा, बघा, तुम्हाला बोललो की 2014 पासून ते आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा प्रवास बघा. ठाणे शहर मध्ये आम्ही तिसऱ्यांदा हॅट्रिक मारलेली आहे. आणि त्यामुळे येणारी महानगरपालिकेची निवडणूकच तुम्हाला त्या ठिकाणी दिशा दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.